बीडमधील खंडेडी प्रकरणामध्ये वाल्मी कराडच्या अडचणी वाढणार. कराडचं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची विष्णू चाटेची कबुली. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती. चालू आर्थिक वर्षामध्ये परकीय गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता. 6 महिन्यांमध्येच 1,13,000 कोटींची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी होणार असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र. सामनाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. गमावलेला काश्मीर सुद्धा आम्ही लवकरच परत मिळवू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पाकव्याप्त काश्मीरचं नाव न घेता वक्तव्य. फडणवीसांचा निकटवर्तीय मोहित कंबोजनंच ईव्हीएमचा घोटाळा केला. आमदार उत्तम जानकरांचा आरोप. तर जानकर अपघातानं आमदार झाले अशी राधाकृष्ण विखेंची टीका. साताऱ्याच्या नायगावमध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंतीचा सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि भुजबळांच्यासह इतर मंत्री करणार स्मारकाला अभिवादन. अजित पवारांच्या उपस्थितीच्या संदर्भात साशंकता. शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावरती येणार. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये भुजबळ आणि पवार एकत्र. सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संबंध टेरर फंडिंगशी असल्याचं तपास यंत्रणांच्या हाती पुरावे. 255 बोगस खात्यांच्या माध्यमातून देशभरामधून 379 कोटी रुपयांची रक्कम काढल्याचंही उघड. ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये हिंदी भाषिक फळ विक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ. फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्यासाठी सांगितल्यामुळे आला राग. मराठी तरुणावरच गुन्हा दाखल. मुंबई गोवा हायवेवरती भीषण अपघात. कारला टोईंग व्हॅनची जोरदार धडक. 14 जणांचा मृत्यू तर 2 गंभीररित्या जखमी. मुंबईच्या धारावीमध्ये ट्रेलरची पार्किंगमधल्या वाहनांना धडक. 5 ते 6 वाहनं खाडीमध्ये पडली. सुदैवाने जीवितहानी नाही. ट्रेलर चालक ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.